तर नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये. तर गुड मॉर्निंग, श्री स्वामी समर्थ. तर बघा, मी आज बनवायले नाश्त्याला पराठे. तर पराठ्यासाठी मी कांदा चिरून घेतला आहे, कोथिंबीर आणि इथे मिरचीचा ठेचा बी घेतलेला आहे आणि आपले बटाटेसुद्धा इथं उकडून तयार आहेत बघा. तर लारिया गेल्यात आंघोळीला आणि लाडण जायचं अजून आंघोळीला आपल्या. तर माझा चहा वगैरे, नाश्ता, भांडे झाडून सडा सगळं काही झाले. आर्या लाडांचे पप्पासुद्धा गेलेले तर आता लेकरांसाठी मी नाश्ता करून देते. तर चला, मी जरा कांदा वगैरे ही बटाटे सोलून घेते. कांदा वगैरे तर चिरून घेतलेलंच आहे. बटाटे सोलून घेते आणि नंतर तयार झाल्यानंतर तुम्हाला दाखवते. तर तुम्ही आज काय केलं नाश्ता तर मला नक्कीच सांगा. तर बघा, आता आपल्या इथं बटाटे बी सोलून झाले आणि मी ठेवलेलं आहे इकडं कढई गरम करायला आपली, आणि इकडे एक साईडला चहासुद्धा ठेवून दिलेला आहे, जेणेकरून नाश्ता करायच्या अगोदर पटकन चहा पितील म्हणून. आणि तेल गरम झाले, आपले जिरे टाकलेत, मी जिरे टाकलेत आणि आपला कांदा सुद्धा आता आपण लालसर भाजून घेऊया. जास्त कांदा टाकत नाही बरं का मी. कांदा परोठ्यामध्ये जास्त हलकी कचकच लागते आणि लेकरं खात नाहीत. आणि आर्याची बघा अंघोळ तिकडं गाणं म्हणत करायला अंघोळ. ऐकू येत असेल तुम्हाला आवाज आर्याचा. ऐकू येतं का आवाज? चहा बी उकळते आपल्या इकडं, गाणी चाललेत आर्याची. हे चहा चहा शिजतोय एकीकडे आणि आपलं कांदा सुद्धा भाजते चांगला मस्तपैकी एकीकडे आपला. आणि मी जिरे टाकत नाही बरं का बटाटा करताना. हे सॉरी, काय मोहरी टाकत नाही, फक्त जिरेच टाकते मी आणि कढीपत्ता टाकून घेते. म्हणजे आता कढीपत्ता सुद्धा टाकलेला आहे, मस्तपैकी तसं तडतडते बघ. यात टाकायची आपल्याला का हळद थोडीशी, नंतर टाकूया मिरची. जास्त तिखट नको, नाहीतर खायचे नाहीत परोठे कधी. जास्त टाकलं की खात नाहीत, कारण शेंगाची चटणी पण असते त्याच्यासोबत आणि हे सुद्धा परोठा तिखट झाला तर मग ते जास्त तिखट लागतं आणि खात नाहीत मग. त्याच्यामुळे चटणी थोडीच टाकलेली, हिरव्याने ठेचा केला होता ना आपण, तो ठेचा थोडाच टाकलेला आहे. इथे टाकले आता बटाटे. आर्या, करून घे बा आंघोळ, करून घ्या आंघोळ लवकर. हा चला, हे काय मला एक हाताने मोबाईल धरायचा आणि एक हाताने करायचं तुम्हाला दाखवायचं. हे काय होई नाही. हे पूर्ण बटाटा मॅश करून घेते, मीठ वगैरे टाकते, नंतर तुम्हाला दाखवते. तर बघा, आता मी बटाटा बनवून ठेवलेला आहे आपल्याला परोठ्यासाठी तयार झाला आहे. आणि असं काय झालेलं आता इकडे चहासुद्धा आपल्याला शिजून तयार झालं आहे बरं का. आंघोळ झाले की द्यायला ते आपल्याला लगेच. आणि माझं पीठ वगैरे पण इथं मळून ठेवलेलं आहे, मी कणिक मळून ठेवली आहे. आणि आता परोठ्याचं हे तर करून ठेवलं आहे मी, बटाटा परोठ्याचा बनवून ठेवला आहे, पण लगेच लाटायचं नाही बरं का, कारण बटाटा गरम असते आणि बटाटा गरम असल्यामुळं ते आपण पोळी करताना कसं जास्त गरम असल्यानंतर फुटते ना, तसं परोठा आपला गरम असला की फुटते, आपल्याला लाटता येत नाही व्यवस्थित. म्हणून थोडं थंड करायला ठेवते आणि नंतर लाटते. मग लाटल्यानंतर तुम्हाला दाखवते. आणि तुम्ही काय केलं आज नाश्त्याला सकाळ सकाळ. आणि प्लीज आपल्या चॅनलवरती तुम्ही नवीन जर असाल ना तर सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला काय वाटतं, कसे वाटतात व्हिडिओ, नक्की जरा कमेंट करून जरा सांगत चला, जेणेकरून मला सुद्धा वाटेल की असे व्हिडिओ बघायला आवडतात, कसे आवडतात ते सुद्धा सांगा. तर चला दाखवते परोठे झाल्यानंतर तुम्हाला. तर बघा, आता ही बटाटा थंड होईपर्यंत मी इथे चपात्या करून घ्यायले आणि आर्याची आंघोळ सुद्धा झालेली. मी आर्याला आता चहा देते. धर आर्या, हे घे, जावा खा. तर बघा, इथं आपला परोठा तयार आहे. असे झालेत परोठे, दही शेंगाची चटणी परोठे असं आपण
नाश्त्याला दिलेलं आहे लेकरांना. तरी या तुम्ही पण नाश्ता करायला. आणि तुम्हाला कसा वाटला परोठा तर ते सुद्धा नक्कीच कमेंट करून सांगा. तर बघा इथे आता आपले राहिलेले परोठे देखील करून झालेले आहेत आणि चपात्या देखील मी केलेल्या आहेत आणि मला देखील घेतले आहे नाश्त्याला. तर तुम्ही सुद्धा या नाश्त्याला. आणि आपला व्हिडिओ कसा वाटला, आपला ब्लॉग कसा वाटला तर नेहमी लक्षात ठेवा की आपण बघतोच आहे तर एक लाईक करून पुढे जात जा प्लीज. आणि चला भेटूया अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.